बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक M.B. तोडकर लिखित कादंबरी गावकूस, भाग 8. बघता बघता दिवस जात होते. जेवणाच्या डब्या पायात सदा आयुष्यातून उठला होता. आता अजून या परीस काय काय वाढून ठेवले देव जाणं, असा अण्णा विचार करीत असायचा. पमाची आता 10वी झाली होती. पुढल्या शिक्षणाला जिल्ह्याला धाडणं अण्णाला शक्य नव्हतं. तेव्हा शेवंताच्या कामाला हातभार होईल. लग्नायवाचं बघावं म्हणून पमाला आता घरीच घरकामाला जोडलं होतं. पमाही आता भरात आली होती. लग्नासाठी अदनमधनं स्थळं येत होती, पण कधी पमाला पसंत पडत नव्हतं, तर कधी घरच्यांना पसंत पडत नव्हतं, तर कधी सोयरीक जुळत नव्हती. इकडं पमाला लग्नासाठी पाहायला कोणी येऊन गेलं की तिकडं सयाजीला बातमी जायची. सयाजीचं काळीच करपायचं. सयाजी कासावीस व्हायचा. लगेच शिवगावची वाट धरायचा. वसंताच्या कारणाचा दुजोरा देऊन अण्णाला म्हणून भेटायसाठी म्हणून पमाच्या घरी येऊन जायचा. नकळत पमाची आणि सयाजीची नजरानजर व्हायची. अण्णाशी बोलता बोलता सयाजी अडकळत भलतंच बोलून म्हणजे क्षणभर विषय सोडून बोलून जायचा, पण मग क्षणात भानावर यायचा. ही गोष्ट अण्णाच्या नजरेतून सुटत नव्हती, तरीही अण्णा कानाडोळा करीत असायचा. पण अण्णा मनात विचार करायचा की ही बडी माणसं, आपण गरीब माणसं, त्यात सोयरीक ही जमत नव्हती. नलवडे घरानं मोठं कुलीन मानलं जात होतं, मग सोयरीक तर कशी जमणार? त्यात सयाजीनं धाडसानं अण्णाला विचारावं तर अण्णानं नकार दिला तर, त्याचबरोबर तात्यांना विचारावं तर तात्यांनीही नकार दिला तर, आणि रणजित भाऊंना तरी रुचल का? अशा अनेक प्रश्नांचं काहूर सयाजीच्या डोक्यात फेर धरून असायचं. वसंताचं इंजिनिअरिंगचं शेवटचं वरीस सुरू होणार होतं. सयाजीचं शिक्षण पूर्ण होऊन तो आता गावाकडं आला. पुढच्या आणखी वर्षभरात वसंता कमवायला लागणार होता आणि अण्णाच्या मोडक्या संसाराचा डोलारा पुन्हा उभारी घेणार होता. या आनंदात सारी मंडळी होती. यात सयाजीचा मोलाचा वाटा होता. लग्नात घुगळाची झालर धरावी तशी सयाजी आणि त्यांच्या घरानं अण्णाच्या घरावर सावली धरली होती. एक उपकाराचं ओझं घेऊन अण्णा वाटचाल करीत होता. अचानक एका रात्री भाऊशी अण्णाला स्वप्नात येऊन सयाजीनं पमाला मागणी घातली. अण्णा, तुमच्या पमाला मी सुखात ठेवीन. तिला कधीही काही कमी पडू देणार नाही. तात्यांचा आणि रणजित भाऊंचा विरोध झाला तरी चालेल, मी मागं हटणार नाही. कृपा करून पमाचं आणि माझं लग्न लावून द्या. रुबाबदार व्यक्तिमत्व, डौलदार शरीरयष्टी, पाणीदार डोळे, उंचापुरा मर्द गडी, या गरीब फाटक्या पमाच्या बापाला सयाजी हात जोडून गयावया करीत जोत्यावर उभा असल्या सयाजीला अण्णानं रागातच सांगितलं, सयाजीराव, ही सोयरीक जमणार नाही. तात्या आणि रणजित भाऊ आम्हाला गाव सोडाय भाग पाडतील. असं म्हणून अण्णा एकदम ओरडलाच. खाडदिशी स्वप्नातून जागा झाला. अण्णा ओरडल्याचं ऐकून पलीकडनं गणुबा, त्याची बायको, पत्नी शेवंता, सुट्टीवर आलेला वसंता, पमा, सदा सारे अण्णाच्या भोवती गोळा झाले. अण्णाला दरदरून घाम फुटला होता. शेवंतानं काय झालं धनी म्हणे टावेल पुढे गेला. काही वाईट सपान पडलं का? काही नाही म्हणत अण्णानं घाम पुसला आणि उजव्या मांडीजवळ बसल्या पमाच्या पाठीवरून हात फिरवत पमाचं डोकं मांडीवर टेकवून तोंडावरून हात फिरवू लागला. पण स्वप्नात घडला प्रकार कोणाशी सांगण्यासारखा नव्हता, त्यामुळं काही नाही असं म्हणत सर्वांना झोपी जाण्यास सांगितलं. परंतु बाकीच्यांनी पमाला जवळ घेतल्यावर अण्णाला लेकीच्या लग्नाची काळजी लागली असेल असा विचार करून सारे झोपी गेले. रात्री पडलेलं स्वप्न काही वेळा सत्यासत्यता पटत नाही, त्यामुळं अण्णाला एकदा कधी सकाळ होते आणि सयाजीला भेटतो असं झालं होतं. वाड्यावर जाऊन सयाजीची भेट घ्यावी आणि माफी मागावी की काय, असं न राहून अण्णाला वाटत होतं.
पण माफीचं कारण तरी काय? ते तर स्वप्न होतं असंही वाटत होतं. सकाळचं शेणघाण सडा सारवण चालू होतं तेवढ्यात अंगणात सयाजी दिसला. तसा अण्णांच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. काय अण्णा, आवरलं का? सयाजीनं आदबीनं विचारलं. या, आवरलं की. आतू डोकावून पमाला चहा करायला सांगितला. सयाजीला घेऊन सोप्यावर आले. कसं आहे ना केलं सयाजी? अण्णांनी विचारलं. हेच की, उद्यापासून वसंताचं शेवटच्या वर्षात पदार्पण व्हायचं. उद्या वसंता कॉलेजला निघून जाणार. तेव्हा आजच्या दिवस वसंताची संगत सोबत मिळेल म्हणून आलो होतो. पमानं आणलेला चहाचा कप अण्णा सयाजी पुढे धरीत म्हणाला. चहा घ्या. सयाजीचा चहा घेत गप्पा चालू होत्या. सयाजीची प्रसन्न मुद्रा पाहून अण्णाला हायसं वाटलं होतं. सयाजीला पाहून रात्रीचं स्वप्न होतं याची खात्री अण्णाला झाली होती. आत डोकावत सयाजीने विचारलं. वसंता कुठं दिसत नाही तो? असेल की आतल्या खोलीत, सामानाची आवराआवर चालली असेल तिची, अण्णानं सांगितलं. आतल्या खोलीत वसंता असेल म्हटल्यावर सयाजीच्या मनात उकळ्या फुटू लागल्या. आता आतल्या खोलीत गप्पा मारता मारता पमादेवीचंही जवळून दर्शन होणार याची उत्सुकता वाटून राहिली. पण क्षणात हिरमोड झाला. वसंता गोट्यात थोरल्या बिनूला जनावरांच्या उसाबरीसाठी मदत करीत असल्याचा निरोप सदानं आणला. हे ऐकताच सयाजीचा हिरमोड झाला. गोट्यात काम करत असल्या वसंताकडे निघून गेला तो. वसंताचं काम उरकल्यानंतर दिवसभर वसंतासोबत गप्पा गोष्टीमध्ये मन रमवलं. अधनमधनं पमादेवीचं दर्शन आणि संभाषणाचा योग येत गेला. पुढील करिअरची चर्चा करीत सयाजीचा दिवस वसंताच्या घरीच निघून गेला. दुपारचं जेवणही सयाजीनं वसंताच्या घरीच उरकलं. उद्या वसंता कॉलेजसाठी जिल्ह्याला निघून जाणार म्हणून शेवंतानंही सयाजीला वसंताबरोबर दिवसभर राहण्याचा आग्रह केला होता. मग काय, सयाजीला दुधात साखर पडावी तसं झालं होतं. सयाजीला वसंतासोबत दिवसभर थांबवण्याची कल्पना पमानच आईला दिली होती. कारण उद्या वसंता निघून गेल्यावर सयाजीचं दर्शन पमासाठी दुर्मिळ होणार होतं. सयाजी दिवसभर घरी नाही, वसंतासोबत भावशांनाकडेच दिवसभर थांबला होता. तात्यांच्या कानावर ही गोष्ट आली होती. अण्णाच्या घरी नातीत होती पमा. दिवसभर सयाजीचं त्यांच्या घरी थांबणं, तसंच वरचे वर वसंता असला नसला तरी सयाजीचं अण्णाच्या घरी जाणं येणं ही गोष्ट बाळातात्यांच्या नजरेतून सुटलेली नव्हती. पण सयाजीसमोर विषय काढायचा अख्ख्या वाड्यात कुणाचं धाडस नव्हतं. कारण सयाजी एक सत्वशील चारित्र्याचा माणूस होता. फालतूपणा करणं, कुणाची टिंगलटवाळी करणं, लबाडी करणं हे मूळ रक्तातच नव्हतं त्याच्या. इकडं वाड्यातील मंडळीच्या आणि तिकडं भावशा अण्णाच्या घरातील मंडळीच्या सयाजी आणि पमाच्या एक रुबाबदार जोडा शोभत असल्याची फक्त चर्चा व्हायची. पण सोयरी करण्याबाबत दोन्हीकडची मंडळी दबकत होती. बाळातात्याकडली मंडळी म्हणजे तात्या, रणजित भाऊ, भाऊंच्या पत्नी व भनी यांना कधी वाटायचं आपलं घराणं कुलीन, उच्च कुळातला आणि श्रीमंत. आपण जर पमाला मागणी घातली आणि गरिबीच्या ओझ्याखाली दबल्या अण्णानं नकार दिला तर गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तिकडं पमाकडची आई वडील वसंता, बिनू, त्याचबरोबर गणूबा यांना वाटायचं एवढ्या मोठ्या कुलीन घरात पमासाठी मागणी घातली आणि तिने नकार दिला तर अहो नकार काय, जगणं मुश्किल होईल, गाव सोडून पळायला लावतील. या भीतीनं अण्णाकडच्यांनीही मागणी घालणं टाळलं होतं. झालं. सकाळचा दिवस उजाडला. वसंतानं आवराआवर करून 10च्या एसटीनं जायची तयारी केली होती. वसंताच्या पाठवणीच्या निमित्तानं सयाजीही आवर्जून अण्णाच्या घरी सकाळी येरवाळी हजर झाला होता. वसंताला एसटीला बसून सारी मंडळी आपापल्या उद्योगाला लागली. इकडं पमासाठी एकापेक्षा एक वरचढ स्थळं येत राहिली आणि अचानक एके दिवशी पमाचं लग्न अर्जुनवाडीच्या जालिंदर जाधवाचा मुलगा अनिकेत जाधवाशी ठरलं. पमाच्या लग्नाची तयारी सुरू झाली. आता सयाजीचं अण्णाच्या घरचं जाणं येणं बंद झालं होतं.
पमा मात्र खूप नाराज असल्याची जाणीव तिच्या आईला शेवंताला होईत होती. पर करणार काय? जातिवंताची लेक ती, तोंड उघडायची सोय नव्हती. दिल्या घरी सुखाचा संसार करणं एवढं जातिवंताच्या लेकीला ठाऊक असतं. लग्न ठरवताना नक्षत्रासारखी मुलगी बघून मुलगी अन नारळ द्या, बाकी आम्ही बघू, असं लग्न ठरवलं. जालिंदर जाधव म्हणजे जुन्या सोयरिकीमधला खुद्द भावशानाची आजी जालिंदर जाधवाच्या भावकीतली. त्यामुळं सोयरीक पै पाहुणा बघायची गरज भासली नव्हती. परिस्थितीनं साधारण पण खाऊन पिऊन सुखी कुटुंब असल्याची अण्णाला माहिती मिळाली होती. जालिंदरला 2 मुली आणि 2 मुलं, पैकी एक अनिकेत आणि दुसरा अनिरुद्ध. अनिकेत खाजगी नोकरी करीत होता, तर अनिरुद्ध शेती सांभाळीत होता. शांत आणि संयमी स्वभावाचा. जालिंदरच्या दोन्ही मुलींपैकी एक नवऱ्याची कुरापत काढून कायमची माहेरात ठाण मांडून बसलेली. तरीही अण्णाला आपली लेक सुखात नांदल याची खात्री झाली होती. दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त धरून लग्न सोहळा वराच्या घरीच पार पडला. आता पमा आणि अनिकेतचा संसार सुरू झाला असं अण्णाला वाटलं. पण आणि काहीतरी मोठी आपत यायची याची कुणकुण अण्णाला राहून राहून वाटत होती. पुढ्यात काहीतरी अघटित अनपेक्षित वाढून ठेवलंय असं अण्णाला वाटत राहिलं होतं. काय बरं असेल? असू दे काय तर, द्यायची टक्कर येणाऱ्या संकटाला, असं समजून अण्णा मोरल्या कामाला लागायचा. इकडं सयाजीरावांची अवस्था वाईट झाली होती. वेळेवर जेवण खाणं नाही, वेळेवर झोप नाही. नेहमी 4 चौघात उपदेशाच्या गोष्टी करणाऱ्या सयाजीनं आता वाड्याबाहेर पडायचंही सोडून दिलं होतं. तात्यांची ही गोष्ट लक्षात आली होती, पण आता इलाज नव्हता. वेळ गेली होती म्हणण्यापेक्षा वेळ घालवली होती. घराच्या इब्रतीसाठी झाकली मूठ 1.25 लाखाची होती. अण्णाच्या डोक्यात चुकचुकत असलेली पाल डोकं वर काढत होती. कारण पमाच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पमाचा छळ सुरू झाला होता. माहेरून काही मिळालं नाही याची चर्चा साऱ्या अर्जुनवाडी भर झाली होती. त्यामुळे सासू सासरा नणंद आणि नवरा यांनी माहेरून पैसा अडका सोनं नाणं आणायसाठी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच लकडा लावला होता. कारण लग्न झाल्यानंतर पमाचं माहेरचं जाणं येणं बोलणं व्यवहार ठेवणं पूर्ण बंद केलं होतं. माहेरी सांगून तरी काय उपयोग नव्हता. कुठंतरी मळ्याची 1-1.5 एकर जमीन आणि बाकीची कोरडवाहू, ती जमीन विकून पैसा अडका पुरवावा याचा तीळभरी विचार पमाच्या मनाला शिवत नव्हता. पमाचा नवरा जिल्ह्याच्या ठिकाणी खाजगी नोकरी करायचा. पगार तुटपुंजा, पण दारू माप ढोसायचा. कामावरनंच झोकांड्या देतच घरी यायचा. घरात एंट्री झाली की पमाला दरडावायचा, मारझोड करायचा. पण जातिवंताची लेक म्हणून मुकाट्यानं सहन करायची ती. माहेरकडनं कुणी येतं का म्हणून वाटेकडं डोळे लावून बसायची. उभार बांध्याची रूपवान पमा आता सरमडासारखी आणि अनेक वर्ष टीबीच्या आजारानं खंगलेल्या पेशंटसारखी दिसू लागली होती. माहेरची आस लागून राहिली होती. गुरांची शेणघाण, जनावरांच्या धारा, त्यांची उसाबर, घरातला स्वयंपाक, धुनी भांडी या साऱ्या कामाला बैलाच्या घाण्याला जुपल्या गत पमाला जुपलं होतं. लग्नानंतर 5-6 महिने उलटलं आणि बेंद्राची कर म्हणून वसंताला पमाकडे धाडण्यात आलं. दुपारची वेळ होती. अनिकेत सोडून सारी मंडळी आज घरातच होती. सोप्याला खाटल्यावर जालिंदर पहुडला होता. सासू नणंद माळी घरात विश्रांती घेत होत्या आणि पमा परसातल्या न्हाणी कट्ट्यावर धुणं धुवीत होती. वसंताला दारात बघून दारातलं कुत्रं भुंकू लागलं. त्या आवाजानं जालिंदर उठून बसला. कुत्र्याला सावरत वसंताला आत येण्यास सांगितलं. अनिरुद्धला पाण्याचा तांब्या भरून आणायला सांगितलं. पमानं मागल्या दाराला धुणं धुता धुता कानोसा घेतला. वाळक्या केसांच्या जटा साबणाच्या हातानं सावरत पमानं माळी घरातनं डोकावलं. बघतो तर काय, वसंता सोप्याला सासरे बुवाजवळ बसलेला दिसला. सोप्यात यायची सोय नव्हती. आतनंच कानोसा घेत राहिली. पमा आणि वसंताची चेहरा भेट झाली. अवाक होऊन वसंता टक लावून बघितच राहिला.
ही पमाच असेल का आणखी कोण याची खात्री पटना, म्हणून दबक्या आवाजातच हाक मारली, पमा. होय दादा, मी पमाच आहे. माळी घरातनं डोकावून पमानं उत्तर दिलं. वसंताचा चेहरा एकदम काळवंडलाच. डोळं भरून आलं. हुंदक्यानं ऊर दाटून आला. पमाचं काय चाललं याची क्षणात उकल होत गेली. पण त्यानं चर्चा करणं टाळलं. पाण्याचा घोट घेण्यासाठी म्हणून तोंडापर्यंत गेलेला पाण्याचा तांब्या जागीच थबकला. तरीही थोडं धाडस करून पमाला हाक मारली, पमा, थोडंसं सोप्यात ये बघू. सोप्यात पाऊल टाकणार तेवढ्यात पदर सावरत आलेली सासू नुसतं करून गुरागली. तशी पमा झाट दिशी माळी घरात शिरली आणि परसदारला धुण्याकडे निघून गेली. पण येव्हाना वसंताला पमापुरती दिसली होती. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पमाची अस्थिपंजर, कृश्य, देहयष्टी, केसांच्या वाळलेल्या जटा या साऱ्या गोष्टी पाहून वसंत हबकला होता. वसंतानं हातातला पाण्याचा तांब्या पाणी न पिताच खाटल्यावर ठेवला. बेंद्राची आणलेली करीची पिशवी खाटल्यावर सोप्यातल्या खुट्टीला अडकवली. गुरकतच, येतो मामाश्री, असं जालिंदरला म्हणत वसंता बाहेर पडला. पण येतो मामाश्री या आवाजाला एक वेगळीच धार होती. याची जाणीव जालिंदरला झाली नाही तरच नवल. पाय आपटत गेलेला वसंता जालिंदर आणि अनिरुद्धला बोचत राहिला होता. त्यानंतर जालिंदर आणि अनिरुद्ध यांच्यात खलबत चालू झाली. दादा, हे एवढं सोप्यावर जाणार नाही. तुम्हाला, आईला, बहिणीला कित्येक वेळेला समजावून सांगितलं होतं, पण मला त्रास देऊ नका म्हणून. लेकीसारखा सांभाळ करा. पण माझा ऐकतो कोण? प्रत्येकजण आपल्याच थाटात. अनिकेतला तर काय सांगायची सोयच नाही. त्यो सांगायला आणि ऐकायला कवा शुद्धीवर असतोच का? यावर जालिंदर गुरकून म्हणाला, तू र का चोंबडेपणा करतोयस? कायम तिची बाजू घेऊन कार उभा राहतोयस तू? का तुझं आणि त्याचा काय संबंध विमत आहेत का काय? हे ऐकल्यावर अनिरुद्ध रागानं बेभान झाला. एकदम बाच्या अंगावर धावून जात म्हणाला, काय बरळायला लागलाय? जीवाला हाडबीड काय हाय का नाही तुमच्या? तेवढ्यात सोप्यातला गलका ऐकून जालिंदरची बायको आणि लेक धावत आली आणि अनिरुद्धला कवळा घालून आवरला. वहिनीला बहिणीचा दर्जा देऊन असला अनिरुद्ध आता रागानं बेभान झाला होता. पण खुद्द बानच घाणेरडा आरोप केला होता, त्यामुळे प्रतिकार कुणाला करायचा? पण थोडा वेळ विचार केला की हे बाचं बोलणं एकट्याचं आणि एका दिवसाचं दिसत नाही. यावर घरच्यांच्या साऱ्यामध्ये या घाणेरड्या विषयावर बराच आटाबिटा झाला असणार. आता असला विषय घेतल्या बिगर सुनबाईचा खडा निघणार नाही आणि म्हणून शान आज निमित्त गाठून बाण असल्या विषयाला हात घातल्याची जाणीव अनिरुद्धला झाली होती. फणकारतच अनिरुद्ध मळ्याकडे जायला निघाला. इकडे माळी घरातनं सारा प्रकार पमाना ऐकला होता. तीही गुडघ्यात मान घालून ढसाढसा रडत होते. पण तरीही वसंता येऊन गेल्यानं तिलाही थोडा धीर आला होता. या साऱ्या प्रकारावर नक्कीच मार्ग निघणार याची चाहूल पमाला झाली होती. पाऊस नसना का, पण काळ ढग निळ्या आभाळात धावायला लागलं तर जशी पावसाची आस लागून राहावी अशी आस पमाला लागून राहिली होती. झालंही अगदी तसंच. वसंतानं सारी हकीकत भावशानाला आणि शेवंताला सांगितली. ऐकून अण्णा माठ दिशी खालीच बसला. तोंडावर दोन्ही हाताचं पंजं ठेवून ढसाढसा रडू लागला. शेवंतानं देवाऱ्यावर डोसकं आपटलं. नक्षत्रासारख्या लेकीची हेळसांड आणि जात सर्वांच्या लक्षात आल्या वाचून राहिला नव्हता. सोप्यात अण्णाचा हुंदका ऐकून घाबऱ्या घाबऱ्या पावलानं गणुबा आणि तानू धावत अलीकडं आली. सारी हकीकत समजली. दुसऱ्या दिवशीच शिवगावच्या 10-12 मंडळींनी अर्जुनवाडला सकाळच्या 10च्या एसनं जायची तयारी केली. यामध्ये बाळा तात्या, बाजी खोत, गणुबा, गणुबाचा सासरा, वसंता आणि भावशांना अशी 10-12 लोक अर्जुनवाडीच्या रस्त्याला लागली. पमाच्या घरी गेल्यावर कुणी बी काय बोलायचं नाही. तात्या आहेत नवसंग, ते सगळं निभावून येतील.
अण्णाचं आणि साऱ्या मंडळींचं यावर एकमत झालं होतं. भर दुपारी 2च्या टायमाला एस टी अर्जुनवाडीच्या स्टँडवर पोचली. सारी मंडळी उतरली आणि मूक मोर्चागत निमूटपणे तात्यांच्या मागून चालू लागली. स्टँडवर एवढी माणसं बघून अर्जुनवाडीकर तर चपापलेच. नक्की काय याचा सुगावा न लागल्यानं प्रत्येकजण कानात कुजबुजत होता. त्यात एक तात्या सोडला तर सारी मंडळी अनोळखी. तात्या ह्या पंचक्रोशीत आणि जिल्ह्याच्या टोकापतूर फेमस होता. 2-3 गल्ल्या ओलांडल्या आणि मग पमाच्या दारात सारी मंडळी दत्त म्हणून उभी राहिली. इकडं वसंता येऊन गेल्यापासून जालिंदर आणि जालिंदरची घरची मंडळी जप करीतच बसली होती. 2-4 दिवसात टोळधाड येणार आणि पाडं वाचायला लावणार या धास्तीतच होती ती. त्यांचं बी कोणी आलं तर काय सांगायचं याची खलबत चालूच होती. पमाच्या सासूनं पाहुणं मंडळी दारात बघून औपचारिकतेचा आव आणला होता. पाण्याचं तांबे भरून देत होती ती, पण कोणी तांब्यातल्या पाण्याला शिवलं देखील नव्हतं. यावर तिनंही काय वळखायचं ते वळिकलं होतं. सोप्यातच जालिंदर खाटल्यावर पहुडला होता. तिनंही भावकीतली 4 माणसं सांगून ठेवली होती. अनिकेतला सुट्टी असल्यानं घरातच होता. घरात हुत्ता कसला, सकाळीच ढोसली होती. घडी माळी घरात लोळत पडला होता. सोप्यातली माणसं बघून त्यो पण जरा चक्रावलाच. झटक्यात उतरली होती तिची. सोप्यातल्या खाटल्यावर मधोमध बाळातात्या बसलेला. घोंगडी हातरून बाकीची मंडळी चौपेर बसलेली. तवर जालिंदरनं ही निरोप धाडून भावकीची 2-4 माणसं बोलावली. चर्चेला सुरुवातीलाच तात्या गुरकुर म्हणाला, कसं काय पाहुणं, कसं काय चाललंय आमच्या पमाचं? बाकीची ख्याली खुशालीचा विषय न काढताच डायरेक्ट विषयाला हात घातला होता तात्यांनी. त्यांच्या बोलण्यातनी जरब आणि धाक बघून जालिंदर आणि अनिरुद्ध पुरते दचकले होते. अनिकीची होती नव्हती तीही उतरली होती. पमा समोर ये. तात्यांनी पमाला माळी घरातनंच सोप्यात डोकावून बोलायची खून केली. नकळत तात्यांची आणि अण्णांची दृष्टी पमाच्या कृश अस्थिपंजर झाल्या शरीरावर पडली. तसा अण्णाला हुंदकाच दाटून आला. शांत हो अण्णा, शांत हो, असं म्हणून बाजीक होताना अण्णाला सावरलं. तसा अण्णा थोडा शांत झाला. नक्की काय भानगड हाय? अरे नक्षत्रासारखी रेखीव आणि अंगापिंडानं मजबूत असल्या पोरीचं काय रे हे वाळवाण केलंयसा? तात्यांनी जालिंदरकडे कटाक्ष टाकीत प्रश्न केला. जालिंदर आणि त्याच्या घरची सारी मंडळी निरुत्तर झाली. यावर बाजीला राहवलं नाही. पाहुणं, काय तो विचार झाला पाहिजे, कायतरी तोडगा निघाला पाहिजे. त्या बिगार आम्ही हितनं हलणार नाही. तेवढ्यात अंगात अजून जराशी अक्काबाई असल्यानं धाडसानं अनिकेत म्हणाला, अहो तिलाच विचारा. तिला काय आम्ही खाण्यापिण्याला कुठं अडवली का काय? विचारा. तीच पोटाला धड खात पीत नाही, टायमाच्या टायमाला जेवत नाही, त्यात आमचा काय दोष? त्यावर बाजीक होत मध्येच म्हणाला, काय पमा, तुझं काय म्हणणं आहे? काय असेल ते सारं खरं खरं सांग. आम्ही कायमचा तोडगा काढण्यासाठीच आलोय. त्यावर तात्या म्हणाला, अरे बाजी सासूरू वाशीन ती, नाणं लागल का तिचं? पुढं ती काय बी नाही सांगणार इथं. अहो तात्या, ही माणसं काय ते खरं सांगणार नाहीत. पमा पण सासूरू वाशीन, ती बी काय सांगणार नाही. मग तोडगा कसा काढायचा? बाजीने विचारलं. होता होता बराच खल चालला होता. या प्रकाराची आणि होणाऱ्या अन झालेल्या घटनेची खरी चावी माळी घरात पमाच्या सासूकडं या पेटाऱ्याची किल्ली नक्की आहे, अशी सूचना अण्णानं तात्याला बाजूला बोलावून सांगितली. तात्यानंही होकारार्थी मान हलवून या गोष्टीला दुजोरा दिला आणि परत सोप्यातल्या खाटल्यावर दोन्ही हात मागं टेकून बसला. माळी घरात डोकावत म्हणाला, पाहुणीबाई, तुम्हाला तर माहिती आहे का नाही, हा काय सगळा प्रकार आहे का? पैसा अडका आणि सोन्या नाण्यासाठी पुरीचं वळवान चाललंय. पदर सावरून माळी घरातनं डोकावतच पम्मीची सासू म्हणाली, तसलं काय बी नाही, आम्हाला काय कमी आहे वय?
आणि लग्नात बक्कळ दिलंय की पाहुण्यांनी. यावर अण्णाच्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. आपण पम्माला लग्नात काय बी दिलं नाही आणि पाहुणी म्हणते बक्कळ दिलंय. अण्णाला पाहुणीचा रोग कळला होता. या वाक्यावर अण्णाची आणि तात्याची नजरानजर झाली. पम्माच्या लग्नात अण्णानं काय बी दिलं नव्हतं ही गोष्ट तात्याला पुरती ठाऊक होती. त्यामुळे तात्यालाही सासूबाईचा रोग कळला होता. मागं टेकल्या हातांची पुढं होऊन हलकी टाळी वाजवली आणि म्हणाल, अरे बाजी, खरी गोम कळाली मला. यावर तोडगा नाही. चला, पम्माला संग घ्या आणि शिवगावची वाट धरा. चला. तेवढ्यात जालिंदर मनधरणी करू लागला. अहो तात्या, असं कसं करता? पम्माला आम्ही मानानं पाठवतो की. अरे मान कसला? मान कापणारी माणसं तुम्ही. तुमची लायकी सांगू नका आता. बऱ्या बोलानं लेकराला आमच्यासोबत पाठवा, नाहीतर पुढं वंगाळ होईल. तात्या खेकसलाच आणि सोप्यातनं जोता उतरून अंगणात येऊन उभा राहिला. त्यासरशी पमानंही आपलं सामान भरलं आणि शिवगावच्या मंडळीमध्ये येऊन सामील झाली. सायंकाळ होईत आली होती. शेवटच्या एसटीनं साऱ्याने शिवगाव गाठलं. इकडे शेवंता दिवसभर देवाऱ्यासमोर बसून होती. देवाचा धावा करीत होती. अखंड दिवसभर पोटात अन्न पाणी शिवलं नव्हतं. सदाही एक पाय लांब करून आईसोबत बसून होता. बिनोबा मातूर गुराढोरासनी उपाशी ठेवता येत नाही म्हणून वैरणकाळीच्या उसाबरीत होता. संध्याकाळ झाली तशी शेवंतानं उठून सांजवात लावली आणि सोप्याकडं डोळं लावून देवाचं ध्यान करावं तसं पमाकडे गेलेल्या माणसांचं ध्यान करू लागली. रात्री 8-9च्या सुमारास अण्णांनी पमा घरी पोचलं. गणूनानाही बरोबर होताच. सहारी मंडळी सोप्यात बघितली आणि शेवंता चाटदिशी सोप्यात आली. पम्माला समोर बघून धास्तावलेल्या शेवंतानं पम्माला कडकडून मिठीच मारली. भरदार बांध्याच्या पम्माला मिठीत घेताना एखाद्या हाडाच्या सापळ्यालाच मिठी मारल्यागत शेवंताला झालं. शेवंतानं आणि तानून लगबगीनं स्वयंपाक केला. साऱ्या मंडळींनी जेवण खाण उरकलं आणि सोप्याला बसली. मग तवर शेवंतानं विषय काढला. एकूणच काय बरं दिसत नाही पुढलं. होय, पण आता रात्र फार झाली आहे, सकाळी बघू. असं म्हणून अण्णा आणि गणूबा झोपायला गेलं. शेवंतानी पमाही माळी घरात निघून गेली. सारी मंडळी झोपी गेली. पमा मात्र आईच्या कुशीत धडाधडा रडतच, आई माझं वाटुळं झालं ग, असं म्हणून रडत रडतच झोपी गेली. शेवंतानं मातूर रात्र जागून काढली. पहिल्या कोंबड्याची बांग येईस्तवर शेवंताला डोळ्याला डोळा नव्हता. जरा पाटेचा डोळा लागला शेवंताचा तेवढाच. सकाळ झाली. सारे आवराआवर झाडलोट झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा हताशपणा आणि मनाची उलाघाल स्पष्ट दिसत होती. शेवंताचं तर हातपायच गळालं होतं. सारखे अश्रू गाळीत होती. पण कोण कुणाची समजूत काढणार आणि कोण कुणाला सावरणार. वसंता मातूर सुट्टी संपवून आपल्या कॉलेजला निघून गेला होता. या प्रकारात दुसऱ्यानं येऊन सांत्वन करणं किंवा हातभार लावण्यासारखा विषयच नव्हता त्यो. प्रश्न फार जटिल आणि नाजूक होता. अण्णानंही या विषयावर खूप विचार केला. मग तात्यालाही घरी बोलावून घेतलं आणि घरातल्या साऱ्या मंडळींनी तात्यासोबत बसूनच खूप चर्चा केली. तात्या, यावर उपाय एकच. त्यांची काय मागणी आहे ते एकदा विचारून घेऊ, अण्णानं धाडसानं तात्यासनी सांगितलं. अरे अण्णा, काय येडबीड लागले का काय? अरे द्याय घ्यायला तुझी परिस्थिती तरी आहे काय? त्यात वसंताचा खर्च, रान पिकना झालंय, सदा ह्यो असा पांगळा. कशातनं द्याय घ्यायची भाषा करतोयस? आधीच वसंताच्या शाळेच्या खर्चासाठी कोटीचं 2-2.5 एकर घाणवट ठेवलायस. माळाला काय कुसळ येत्यात नुसती. राहायला मळा, त्यो बी देऊन खाणार काय आणि घर कसं चालवणार? अहो तात्या, एक बार विचारूया की त्यांची मागणी तरी काय आहे ते.
ते तरी बघूया. लई मोठी मागणी असेल तर बघू मोरच्या मोर. असं म्हणतोय असं होय. मग एकदा खात्री कराय काय बी हरकत नाही. पर असं करा, पमा आता आल्यासारखी 1-2 महिने राहू दे इथंच. जरा धडधाकट होऊ दे. तिची मनाची तयारी काय हाय काय हे बघाय नको का? आणि बघू की तवर त्यांच्याकडनं काय निरोप येतोय का काय ते. तेवढ्यात गणूबा म्हणाला, तात्या त्यांचा काय बी निरोप यायची लक्षणं नाहीत. राक्षसासारखी माणसं आहेत ती. ठीक आहे, तरी बी पमा 2 महिने राहू देत, मग बघू. तात्याने सल्ला दिला आणि मग सारी मंडळी आपापल्या उद्योगाला निघून गेली. इकडं सयाजीरावांनी पमाच्या लग्नापासून वाडा सोडला नव्हता. त्यानं स्वतःला जणू कोंडूनच घेतलं होतं. समाजकार्यासाठी झटणारा, गोरगरिबांच्या अडीअडचणीला वेळोवेळी धावून येणाऱ्या सयाजीनं घरातून बाहेर पडायचंच टाळलं होतं. याची नक्की कारणं फक्त घरच्यांना आणि अण्णांच्याकडच्यांना ठाऊक होती. बाकी कुणाला याबाबत सुतराम कल्पना आलेली नव्हती. माहेरात लग्नाआधी हसणारी बागडणारी पमाही माळी घरातनं बाहेर पडायला तयार नव्हती. नियतीनंच घात केला होता. तिच्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. पमाबाबतची दुर्दैवी घटना सयाजीला त्याच्या वहिनीकडून कळाली. तसा सयाजीला धक्काच बसला. पाण्याबाहेर काढल्या माशासारखी त्याची अवस्था झाली. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी गत झाली होती त्याची. पण मग एक दिवस मन घट्ट केलं आणि पमाच्या घरच्यांना धीर द्यायच्या हेतूनं वाड्याबाहेर पडला. गेले 4-6 महिन्यांनी सयाजीला रस्त्यावर फिरताना बघून गावातल्या मित्रमंडळींना तसं सयाजीच्या मत्तीची आस लावून बसल्या गोरगरिबांना थोडासा दिलासा मिळाल्याचा भास होत होता. प्रत्येकजण सयाजीभोवती कोंडाळं करीत विचारपूस करीत होतं. प्रत्येकाची समजूत काढीत काढीत सयाजी पुढं चालला होता. शेवटी सयाजी अण्णाच्या घरी पोचला. अण्णांची सारी मंडळी सोप्यालाच दुःखित होऊन बसलेली. प्रत्येकजण शोकाकुल चेहऱ्यानं एकमेकांकडे आशाळभूतपणानं पाहत होता. अचानक सयाजीची स्वारी दारात आली पाहून अण्णा सावरून बसत म्हणाले, ह्या सयाजीराव, कसं काय येणं केलं? काही नाही, पमाबद्दल समजलं आणि खुशाली विचारून जावं. पुढं माझ्यापर्यंत काय मार्ग निघेल का काय असा विचार करून निघून आलोय. अहो तर न रक्त तुमचं, तुमच्या मार्गानं आणि मारहाण करून का प्रश्न सुटणार अय्यो? नाही अण्णा, लाथाबुक्यांचं भूत कान गोष्टीनं का ऐकणार आहे? सयाजी जरा उत्साहातच म्हणाला, ते खरं आहे हो, त्यो शेवटचा मार्ग झाला. लेक नांदायचे आहे त्यांच्या घरात, तेव्हा जरा सबूरनच घ्यायला नको का? एव्हाना माळी घरात गलीत गात्र होऊन निपचित पडलेली पमा सयाजीच्या आवाजानं खाटदेशी उठून सोप्याकडे धावली. शेवंताच्या ही गोष्ट लक्षात आली. तशी शेवंतानं हाक मारली, अगं पमा, चहा घेऊन जा सयाजीसने. पमाच्या चेहऱ्यावर थोडी झळाली आली होती. तिच्यातला गर्भगळीतपणा थोडासा का होईना निघून गेल्याची आईला जाणीव होईत होती. पमानं चहाचा कप सयाजीच्या हातात देतानाच रेशमी बांगड्या खळकन पमाच्या मनगटावर आदळल्या. नजरानजर झाली आणि सयाजीच्या हातातली कपबशी एकदम थरथरू लागली. सयाजीलाही पमाकडे बघून धक्काच बसला. लग्नापूर्वीची गुबगुबीत गालाची, केळीच्या कोंबासारखी तुकतुकीत देहाची, हसऱ्या चेहऱ्याची, निळ्या शार आणि पाणीदार डोळ्यांची पमा. समोर पाहतो तर अस्थिपंजर, टीबीनं मराय टेकल्या माणसासारख्या पमाला बघून सयाजीलाही हुंदका दाटून आला. हुंदका देतच तो म्हणाला, अण्णा, पमाच्या आयुष्याचं पोत्र झालं की हो. आत्ताच जाऊन त्या नराधमांना दळा शिकूया का? नाही सयाजीराव, जरा सबुरीनं घ्या, बघूया. तात्याची ना आमची सल्ला मसलत झाली या विषयावर, अण्णानं सांगितलं. तात्याचं नाव घेता सयाजीही एकदम भानावर येत विषय पालटून म्हणाला, वसंताचं कसं चाललंय कॉलेज? शेवटचं वर्ष त्याचं. पुढच्या वर्षापासून कमवायला लागेल वसंता. चांगला सरकारी इंजिनियर करू त्याला. वेळ पडली तर तात्यांची ताकद वापरू
वसंताच्या नोकरीसाठी. वसंता कमवाय लागेल असं म्हणताच अण्णाच्या चेहऱ्यावर एकदम आनंद ओसंडू लागला. क्षणभर स्वप्नात तल्लीन झाला अण्णा. कोडीचं रान सोडू, थोरल्या बिनूचं लगीन करू, म्हातारी झालेली बैल ऐकून खोंड घेऊ, शेवंताला चांगल्या दवाखान्यात दाखवू, पमाच्या सासरची मनधरणी करू, अशी स्वप्न अण्णाच्या उमलल्या चेहऱ्यासमोरून क्षणात येऊन गेली. अण्णा येतो बरं का, सयाजीनं हाक दिली. ती हाक माळीघरासाठी होती. अण्णा एकदम भानावर आला अन बरं ठीक आहे म्हणून सयाजीला निरोप दिला आणि सारे आपापल्या कामाला लागली. सयाजी येऊन गेल्यापासून पमाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच कळी खुलली होती. निपचिप महिनाभर माळी घरात पडून राहिलेली पमा आता आत बाहेर करू लागली होती. ही बाब शेवंत आणि भावशांनाच्या नजरेतून सुटत नव्हती, पण आता त्याचा उपयोग नव्हता. पमा आता एक सासूरवाशीण होती. सयाजी अण्णांच्या घरी येऊन गेल्याचं तात्यांच्या कानावर आलं होतं. 4-6 महिने निश्चित झालेला सयाजी आता हिंडू फिरू लागला होता. हत्तीच्या पिल्लासारखं पुवार हातातनं जातंय का काय अशी भीती तात्याला वाटून राहिली होती. पण सयाजीनं आता समाजामध्ये मिसळायचं ठरवलं आणि मग बाहेर पडला होता. पूर्वीसारखीच मित्रमंडळी, चर्चा, मिटिंगा यामध्ये मन रमवायला लागला होता. इकडं पमाच्या सासरची मंडळी खुशीत केळं खात होती. लई नाही थोडं का होईना घबाड मिळणार या आनंदात होती. पण पमाचा पती अनिकेत माथुर आता दारूच्या पूर्ण आहारी गेला होता. खाजगी नोकरी होती तीही आता सोडून दिली होती. सकाळी उठल्यापासून दारूच्या नशेतच तरबत्तर व्हायचा. बायकोशी ताटातूट झाल्यानं आई आणि जालिंदर जाधवाशी दिवसभर आणि रात्रभर धुमडी कुटायचा. आपल्या बहिणीला पमाची हेळसांड केल्याबद्दल मारझोड करायचा. दारूच्या अतिसेवनानं अनिकेत एक दिवस आजारी पडला. अर्जुनवाडीच्या दवाखान्यात दाखवलं. तिथल्या डॉक्टरांनी जिल्ह्याच्या रुग्णालयाशी संपर्क साधून मोठ्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. तसा जालिंदर आणि त्याची बायको हबकूनच गेली. जिल्ह्याच्या ठिकाणी अनिकेतला ॲडमिट केला. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं 15 दिवस ॲडमिट करावं लागेल. दारूमुळं लिव्हर खराब झाला आहे. उपचार आणि देवाचा भरोसा यावर त्याचं पुढलं आयुष्य अवलंबून आहे. 15 दिवस उपचार झालं. लिव्हरला सूज आल्यानं पोट फुगून तळमळ झालं होतं. 15 दिवस उपचारानंतर थोडंसं बरं वाटायला लागल्यावर अनिकेतला डिस्चार्ज दिला. पण डॉक्टरांनी सल्ला दिला होता की आता जर दारू प्यायला तर दवाखान्यात न्यायची आवश्यकताच भासणार नाही. डायरेक्ट वरच्या दवाखान्यात आपोआप दाखल होईल तुमचं पेशंट. डॉक्टरांनी जालिंदरला आणि अनिकेतला निर्वाणीचं सांगून टाकलं होतं. कसा बसा महिना उलटला होता. पत्नीची उणीव अनिकेतला भासू लागली होती. जीवाची उलघाल चालूच होती. पोटदुखीचा त्रास, त्यात पत्नीचा दुरावा, त्यामुळं अनिकेत रात्रीच्या रात्री कशाबशा जागून काढायला लागला होता. पम्माला जाऊन 4 महिने उलटले. एक दिवस अचानक दारात गणूनाना आणि धाकला बिनू पमाच्या सासूरवाडीत दाखल झाले. गणूनानानं जालिंदरसमोर डायरेक्ट विषयाला हात घातला होता आणि तसंच तात्या आणि अण्णाचं ठरलं होतं. लिकीला नांदायला कोणाची अट न घालता न्यायची तयारी आहे किंवा नाही एका तडाक्यात खडसून विचारायच्या इराद्यानंच गणूनाना आला होता. पाहुणं काय करताय जा? पमाला विना अट घालता नांदाला आणताय का आम्ही पुढच्या मार्गाला लागू म्हणता? तसा जालिंदर सोप्यात खाटल्यावर लोडाला टेकला पुढे सरकून गुराकला. हे बघा, पोराला दवाखान्यात 15 दिवस ॲडमिट केलं होतं. 50-50 हजाराचं बिल भागिवलंय. हे सगळं तुमच्या अडतालीपणामुळं झालंय. पमा गेल्यापासनं अनिकेतनं दारूचा गिलास काय तोंडाचा काढला नाही. त्यामुळं त्याच्या आतड्याला सूज आली. त्यामुळे जिल्ह्याच्या मोठ्या दवाखान्यात उपचार करून आणलंय. पमाला पाठवा नांदायला, पण दवाखान्याचं बिल भागवायला सावकारकडनं देणं काढलंय. ते भागवल्या बिगार पमाला नांदवायला आमचा स्पष्ट नकार आहे. जालिंदर पण काही कमी नव्हता. चांगला कसलेला पैलवान होता त्यो आणि संगतीला 2-4 पैलवान बाळगून होता.
त्या दोघांची बाचाबाच ऐकून माळीघरात तळमळत पडला अनिकेत हळूहळू सोप्यात आला. त्याच्या चालण्यातली लय नानाच्या लक्षात आली. पोटाचा नगारा झालेला, हातपाय काटकीगत वाळल्यालं. हे बघून नाना कासावीस होऊन म्हणाला, अहो पाहुणं, असल्या नवऱ्यासंग पमाचा संसार कडला जाईल असं मला काय वाटत नाही, पण उगाच कशाला आव्हानाय लागलायचा. जालिंदर वैतागत म्हणाला, मग कशाची वाट बघतायसा, निघा की मग आता. हे बोलणं ऐकून वडिलाला मध्येच थांबवत अनिकेत नानाची समजूत घालत म्हणाला, हे बघा नाना, आज जरी मी आजारी असलो तरी पूर्ण बरा होईस्तोवर पमाला आणणार नाही. पुरा खडखडीत बरा झालो की मग पमाची आणि आपल्या साऱ्यांची खात्री पटली तर पमाला नांदवायला पाठवा म्हणून. मलाही पटतंय तुमचं म्हणणं, पण ह्यो खट्याळ बा आहे की, त्यानं, माझ्या आईनं आणि दाल्ला सोडून आलेल्या भनीनं या तिघांनीच पमाच्या आणि माझ्या संसाराचा इस्कोट केला आहे. सोन्या नाण्यासाठीच पमाचा छळ केला आहे. अन्न पाण्या वाचून तसंच ढोर मेहनत करायला लावून पमाला कसं छळलं याचा पाढा अनिकेतनं नाना पुढं वाचला. नाना अवाक होऊनच अनिकेतचं बोलणं ऐकत राहिला. मध्येच जालिंदरची आणि अनिकेतची खडाजंगी सोडवस्तवर नाना घाईला आला. अनिकेतचा मुद्दा नानाला पटला होता. या साऱ्या प्रकारात पमावर झालेल्या अन्यायात अनिकेतचा दोष नव्हता. तो दोष फक्त अनिकेतच्या अतिदारू सेवनाचा होता. ती काय हो, आज ना उद्या संसाराचा गाडा सुरळीत चालू झाल्यावर सुटली असती की, नाहीतर प्रमाण तरी कमी झालं असतं. पर हे काय होऊन बसलंय. नाना थोडा विचार करीत जालिंदरला म्हणाला, पाहुणं, बघू विचार करू पुण्यांदा. अनिकेत बरा झाला की निरोप पाठवा. असं म्हणून नाना आणि बिनू जायला निघाले. पोटाचा नगारा घेऊन डुचमळतच अनिकेत अंगणापतूर घालवायला आला होता. भावशांनाच्या तालमीत तयार झाला गणूबा काय कमी नव्हता. अनिकेतची अवस्था बघितली त्याला पुढची गणितं दिसू लागली होती. पमाचं बोडकं कपाळ नजरेसमोरून हटत नव्हतं. ही गोष्ट जर अण्णाला आणि वहिनीला कळली तर किती मोठा अनर्थ होईल याचाही घोर लागून राहिला होता नानाला. शिवगावातलं थोराताचं तरणं बांड मधलं पोरग असंच दारू पिऊन पिऊन पोट टम होऊन 2-4 महिन्यात चाकलं होतं. अगदी तशीच अवस्था अनिकेतची झाली होती. नानानं खूनगाठ बांधली, ही गोष्ट काय बी झालं तर गावात कळू द्यायची नाही. म्हणून नानानं घडलेला प्रकार काय बी अण्णाला आणि वहिनीला सांगायचं नाही असं बिनूला सक्त ताकीद दिली. पण साधा माणूस त्यो, त्याला काय एवढा पोच नव्हता. म्हणून नानाला एसटीतनं जातानाच विचारलं, होय नाना, दुसऱ्या कुठल्या पाहुण्याकडनं कळलं तर का? मग कळू दे, कुठून बी कळू दे, नानानं दबकतच सांगितलं. पण नाना, घरात विचारलं तर मग काय सांगू, बिनूनं प्रश्न केला. यावर नाना म्हणाला, 2-3 महिने थांबा, 2-3 महिन्यानं विचार करू असं जालिंदरनं अनिकेतनं सांगायला सांगितलंय. पुढं सांग अनिकेतची नोकरी गेली, दुसरी नोकरी 2-4 महिन्यात लागली, सूर बसला की कळवतो असं सांगू. नानाच्या बोलण्यावर बिनूही मान हलवत म्हणाला, हां, हे ठीक आहे. आता असंच सांगितलं तर बरं होईल बघा. अशा गप्पा गोष्टी करतच शिवगावला पोचले. दिवे लागण झाली होती. शेवंतानंही सांजवात लावली. सोप्याकडे डोळे लावून बसली होती. नाना निरोप घेऊन येणार होता. एवढ्यात सोप्यात अण्णाने बिनू जोता चढून वर आले. बूट टेकतंय न टेकतंय तवर शेवंतानं घाबऱ्या सुरात नानाला विचारलं, काय काय झालं हो? मला जरा उलगडून सांगितलं तर बरं होईल. वहिनी, सांगतो सारं, काय बी काळजी करू नकसा, आम्ही आहे की पमाच्या पाठीशी समधी. शेवंताला जरासा धीर आला. म्हणाली, काय म्हणतात पाहुणं मंडळी? अहो वहिनी, हे घोटाळा झालाय. पमाच्या नवऱ्यानं नोकरी सोडली, दुसरी नोकरी बघायची चालल्या. त्यात ते पण 15-1 दिवस आजारीच होतं. 2-3 महिन्यात नव्या नोकरीवर रुजू झाला
की नेईल असं म्हणाला अनिकेत. पुढं नोकरीचं जमलं की जालिंदरपासनं वेगळा संसार थारतो पमाला घेऊन. इथं पत्र जावई बापून आधार दिलाय, पण नसती काळजी कशाला करत बसलायचा. बरं झालं बघा, आत्ताशा मला कुठं आधार वाटू लागला, शेवंता उसासं टाकीत म्हणाली. शेवंता तशी भावडी होती. छाटकपणा तिला ठाऊक नव्हता. पर पमा, वसंता आणि गणुनाना धूर्त अण्णांच्या सान्निध्यात राहून तरबेज झाली होती. समोरच्यांचा चेहरा वाचायची कला, शारीरिक भाषा, हावभावावरून समोर बोलणाऱ्या व्यक्तीची लकब ओळखायची आणि पारख करायची कला अण्णाकडून अवगत झाली होती. शेवंताला खेटून बसल्या पमाचं आणि समोर बसल्या अण्णाचं गणुनानांच्या बोलण्यावर बारीक लक्ष होतं. कायम दारू ढोसणारा माणूस सहजासहजी आजारी पडत नाही. मग अनिकेत 15 दिवस आजारी असल्याचं कारण नेमकं काय असेल याचा क्षणभर अण्णा विचार करून राहिला. आणि अण्णांची ट्यूब पेटली. लक्कन डोक्यात प्रकाश पडला. अनिकेत 15 दिवस आजारी म्हणजे लिव्हर किंवा किडनीचाच त्रास असण्याची दाट शक्यता. अण्णाची गाळणच उडाली. पण पुढे विषय वाढवला तर शेवंत हबकून जाईल. आधीच आजारी, त्यात असला काहीतरी काल्पनिक पण गंभीर विषयाला हात घातला तर शेवंताचं जगणं अवघड होईल. ती हातरूनच धरलं. मनोमन नानाचा आभार मानत आणि विषय पालटतच बिनूला म्हणाला, अरे बिनूबा, उद्या बाळा तात्यांच्या तावताला जायचं आहे. आज खोळंबा झाला आहे. तात्यांच्यात उद्या येरवाळी जायचं आहे. तवा घासभर खाऊन घ्या आणि विश्रांती घ्या जावा. आणि मग सारी जेवायला उठली. नानांच्या बोलण्यावर पूर्ण लक्ष ठेवून असलेली पमा पुन्हा अण्णांच्या विषय बदलण्यामुळे आणखीनच बुचकाळ्यात पडली. दोन्ही प्रकारात साम्य असून पतीच्या आजारपणाबद्दल तिची कल्पना घट्ट होत गेली. त्याला कारणही तसंच होतं. पतीच्या घरी असताना अधूनमधून अनिकेतला पोटदुखीचा त्रास होत असल्याचा आणि अनिकेतला लिव्हरचा त्रास असल्याची कुणकुण पमाला लागली होती. त्यामुळं तिची खात्री पक्की होत गेली. तिलाही दारुड्या पतीची उबग आली होती. पण करणार काय? बऱ्याच वेळा अनिकेतपासनं दूर राहायचा प्रयत्न करीत होती ती. त्यातूनच अनिकेतन तिच्यामध्ये सारखा खटका उडत होता. ही गोष्ट त्या दोघांशिवाय कुणालाही समजू शकत नव्हती. नाना जाऊन आल्यानंतर महिना कसाबसा उलटला. अण्णाला न शेवंताला काय दम निघत नव्हता. पोटच्या गोळ्याच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. त्यात लेकीचा आईबाप जीवाला नुसता रात्रंदिवस घोर लागून राहिला होता. आणि मग एक दिवस शेवंतानंच अण्णाला सांगितलं, अहो बघा जरा, अर्जुनवाडला जाऊन या जावा. जावई बापूंचं कसं काय चाललंय विचारपूस करून या म्हणते आम्ही. होय शेवंता, मी बी त्योच विचार करीत होतो. उद्या कामाची बी काय जोडणार नाही, तवा चक्कर मारून यावं म्हणतोय अर्जुनवाडीला. दुसऱ्या दिवशी अण्णानं 10ची एसटी पकडली आणि अर्जुनवाडीची वाट धरली. दुपारी 2च्या सुमारास इवायाच्या घरी पोचला. दुपारच्या टायमाला सारी मंडळी घरातच होती. जालिंदर सोप्यात जेवण खाण उरकून विश्रांतीच्या तयारीला लागला होता. दारात कुत्रं भुकण्याचा आवाज आला. वळून बघितलं तर भावशांना. पमाचा खुद्द वडीलच दारात उभा. या पाहुणं म्हणत अण्णाला सोप्यात बोलवलं. जालिंदरनं अनिरुद्धला पाण्याचा तांब्या भरून आणायला सांगितलं. अनिरुद्धच्या हातातला तांब्या घेऊन घटाघटा पाणी प्याला. आता या टायमाला अण्णा थोडा नरमाईत आणि जरा हवालदिल झाला होता. ही गोष्ट जालिंदरनं हेरली. खाटल्यावर सतरंजी हातरीत जालिंदरने विचारलं, कसं काय येणं केलं आज? अहो आलो सहज. ख्याली खुशाली काय कळाली नाही, तवा समक्ष भेटूनच जावं म्हणून आलो झालं. बरं झालं आला ते. अनिकेची तब्येत ही अजून पुरती बरी दिसत नाही. मागच्या टायमाला 15 दिवस ॲडमिट केला आणि 50,000चं बिल भागवलं जिल्ह्याच्या जोशी डॉक्टरचं. आणि आत्ता पुण्यांदा ॲडमिट करायला लागेल असं गावातलं डॉक्टर म्हणत होतं. तोवर माळीघरातनं डुचमळत पोटाचा नगारा घेऊन अनिकेत सोप्यात येताना दिसला. अरे उठू नकोस पोरा, तोल जाईल तुझा.
म्हणत माळीघरातनं येणाऱ्या अनिकेतला जालिंदरनं हाताला धरून सोप्यातल्या खुर्चीवर बसवलं. हा सारा प्रकार बघून अण्णा हबकलाच. पुरता गर्भकळीत झाला. कुणीतरी उंच घड्यावरनं कडेलोट केलाय असं अण्णाला झालं. क्षणार्धात लाडक्या लेकीचं पांढरं कपाळ अण्णाच्या नजरेसमोरून तळू लागलं होतं. आधीच आजारानं खचलेली आणि क्षीण झालेली शेवंता या धक्क्यानं सावरल का? असं एक ना अनेक प्रश्न अण्णांच्या नजरेसमोर तरंगत होतं. सोप्यात थोडा वेळ कमालीची शांतता पसरली होती. त्यात भर दुपारचा टाईम. अण्णा कशी आहे पमा? शांततेचा भंग करत अनिकेतनंच विचारलं. हे बोलताना सुद्धा अनिकेतच्या आवाजात कोरड असल्याचा भास अण्णाला जाणवला होता. एकदम भानावर येत अण्णा म्हणाला, हाय बरे आहे ते आता. जालिंदरकडे वळून अण्णाने विचारलं, अहो पाहुणं, इतकं आजारपण पुढं गेलंय तरी तुम्ही गप्प कसं बसलायसा? काय करणार पाहुणं, तिची नोकरी होती ती बी दारूच्या पायात गेली. मागच्या वेळेचं सावकाराचं देणं आणि आत्ता खराब झाला लिव्हरचा भाग दुरुस्त कराय 1,00,000 खर्च येईल बघा. कुठून पैसा उभा करायचा तेच समजून असं झालंय बघा. आम्हास लेकराच्या जीवापरीच पैसा काय अधिक हाय वई. सोनं नाणं बी सावकाराकडे घाण पडलंय. दुसरा काय बी इलाज नाही बघा. तुम्ही काय थोडाफार लाखभर रुपयाचा हातभार लावाल म्हटलं तर मागच्या टायमाला तुमच्या बंधुराजानं बी हमरी तुमरी केली. जालिंदरची ही सासऱ्याकडून मत्तीच्या अपेक्षेची भाषा आल्यावर अनिकेत भडकलाच. खुर्चीत बसूनच बाला वेडवाकडं बोलू लागला. म्हणाला, तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? त्या परीस माझ्या हिश्श्याची जमीन इकून टाकून उपचार करायचा सोडून का पाहुण्या माणसाने अडवायला लागलायसा? आता मात्र अण्णाचा जीव टांगलेला लागला होता. ह्या साऱ्या प्रकारात जावयाची काय बी चूक नाही. फक्त दारू डोसतोय एवढीच गलती आहे जावई बापूंची. अण्णानं थोडा विचार केला. हातातली पिशवी मनगटाला अडकवत जागेवरून उठत म्हणाला, बघतो माझ्याकडनं काय हातभार लागतोय का? असं म्हणत अण्णा जोता उतरून चालू लागला. 1,00,000 रुपयांची जुळणी कशी करायची याचा विचार करीतच शिवगाव गाठलं. 4 दिवसात वसंताला आठवड्याची सुट्टी होती. जेवणाच्या डब्याबरोबर चिठ्ठी पाठवून वसंताला बोलावून घेतला. रविवारचा दिवस होता. घरातल्या साऱ्या मंडळींना अण्णानं सोप्यात बोलिवलं. औपचारिकता म्हणून गणुनाना आणि तानूलाही सोप्यात बोलिवलं. अण्णानं विषयाला हात घातला. हे बघा, पमाचं नाणं लागावं असं साऱ्यासनी वाटत असेल तर ताबडतोब 1,00,000 रुपये अर्जुनवाडला पोस्ट करायला पाहिजेत. त्यासाठी आता आपल्यापुढं इकायला काय बी राहिलं नाही. कोडीचा 2-2.5 एकराचा डाग वसंताच्या शिक्षणाच्या पायात घाणवट आहे. गारमाळाला काय कुसळं बी येत नाहीत. तो कोण बी विकत घेणार नाही. त्यातनं बी घेतलंच तर कवडी मुलानं घेईल. तवा मी असा विचार केलाय, लाक्कापातूर गोट्यापलीकडली 2 गुंठ जागा इकावी आणि पम्माच्या आयुष्याचं कल्याण करावं. नाहीतर नातीदुती सासूर वाशीन का आयुष्यभर घरात ठेवायची आहे होई. साऱ्यांना अण्णाचं म्हणणं पटलं होतं. आज काळ खडतर होता. आजचं दिवस उद्या निघून जातील. म्हणतात ना, उकिरड्याचा पांग फिटतो. या गोट्यापुरती आणि उकिरड्यापुरती जागा ठेवून उरलेली 2 गुंठ जागा इकायची तयारी साऱ्याने दाखवली. गणुनानाचा नकार यायचा तर काय प्रश्नच नव्हता. त्याच्या वाटणीची घाणवडीवर मोबदल्याची 2 गुंठ शेडा सकट जागा त्याला मिळाली होती. पण वसंताला ही गोष्ट रुचली नव्हती. 6 महिन्यात परीक्षा संपून तो कमवायला लागणार होता. त्यामुळे त्याचा फार मोठा प्लॅन डोक्यात घोळत होता. वसंत आता शहरात राहून खूप बदलला होता. पूर्वीचा मनमिळाऊ, हसरा, मुश्किलपणे गप्पा गोष्टी करणारा वसंत राहिला नव्हता. एकदम फनकारून म्हणाला, हे बघा अण्णा, पाहुण्याच्या पैशांचं काय बी करा, पण मी जागा ऐकून देणार नाही. फार तर मळा घाणवट ठेवा. आणि काय हो, एवढं पैसे मोजून मोहरं पमाचं कडला जाईलच याची खात्री कोण देणार? ह्या साऱ्या प्रकारात अनिकेतच्या आजाराबाबत अण्णा आणि नानाबरोबर वसंतालाही याबाबत गुणगुण लागली होती. तशी दुसऱ्याला याची कल्पना नव्हती.
शेवटी वसंताच म्हणाला, मोकळी जागा इकाल तर आयुष्यभर तोंड बघणार नाही शिवगावचं. एवढं सांगून वसंतानं भरलेली बॅग उचलली आणि कॉलेजसाठी स्टँडला निघून गेला. साऱ्यांचं डोळं डबडबलं. अण्णानं शेवंतांमणी म्हणत होते, एवढ्या क्षणासाठी का लोकांचा रोजगार केला? घरादारानं आयुष्याचं पोतेरं करून घेतलं, रानं घाण टाकली, गावाची भाडी केली, तेला पैसे पोस्त करायसाठी कुणाकुणाच्या म्हणून पायऱ्या झिजवल्या. कधी कधी अण्णा म्हणायचा, भिकाऱ्याला पुढल्या दाराला हो म्हणू नका, कारण त्यानं किती जणाकडनं हे पालुपद ऐकायचं. साऱ्यानेच पुढल्या दाराला हो म्हटलं तर भिकारला भीक कोण घालणार? पण अण्णाला मात्र वसंताच्या पायात 10 रुपयापासून 500 रुपयापर्यंतच्या इच्छा पुरवायला कित्येक जणांकडनं नकार आला होता. अण्णाची कित्येक वेळा पैशासाठी हेटाळणी झाली होती. वसंताचं हे वागणं आणि बोलणं ऐकून अण्णा कासावी झाला होता. अण्णानं मोठ्या कष्टानं शेवंताच्या बिनूच्या आणि सदाच्या मतीनं 5 फूट खोल गाडलेलं दारिद्र्याचं भूत पुन्हा डोकावू लागलं होतं. त्यात भरीत भर पमाच्या भरकटलेल्या आयुष्याची. सोप्यातल्या घरच्या मंडळींना उद्देशून अण्णा उद्वेगानं म्हणाला, काय असेल ते असेल पमाच्या पुढच्या आयुष्याचं. आपण सारी मिळून पमाला आधार देऊ, मळ्यातला घास मुटका खाऊन दिवस काढू, पण मळा काय विकून चालणार नाही. तात्यांचा शब्द निशब्द मनाला उभारी आणत होता. साठी ओलांडलेल्या अण्णानं आता वसंताच्या मत्तीची अपेक्षा सोडली होती. पुरता अण्णांच्या मनातनं उतरला होता वसंता. भविष्यात वसंताचा कुटुंबासाठी काय हातभार लागेल याची तीळ मात्र आशा अण्णाला राहिली नव्हती. अण्णा पण तसा धूर्त होता. मोकळ्या जागेबद्दलचा वसंताचा कावेबाजपणा अण्णानं हेरला होता. त्याची कुणाला बी उमज नव्हती. उद्वेगानं साऱ्यासने अण्णांना सुनावलं, साऱ्यांनी परत नव्या दमानं उद्योग करू, मळा फुलवू आणि मोहरल्या येऊ घातलेल्या गरिबीवर मात करू. उठा, कामाला लागा सगळी. असं म्हणून अण्णाही उठला आणि गोठ्यातल्या जनावरांच्या उसाबरला लागला. मत्तीला बिनू होताच की. सारी मंडळी आपापल्या उद्योगाला लागली. बघता बघता 2 महिने उलटले. शेवटी व्हायचं तेच झालं. पमाच्या संसारावर आभाळ कोसळलं. अर्जुनवाडीसनं निरोप आला. अनिकेतनं अखेरचा श्वास घेतला होता. रडारड सुरू झाली. अण्णाला आणि गणूबाला याची जाणीव 2 महिन्यांपूर्वी झाली होती. हे घडणार हे अटळ होतं. फक्त आस होती ती शेवंताच्या जीवनाची. कारण दुकानकरी शेवंताच्या माघारी पमा कशी दम काढणार? दुःखाचा डोंगर कोसळल्यावर आधारला शेवंताशिवाय कुणीच नव्हतं. पमाचं सुख, दुःख, लाड, लढीवाळ आणि हट्ट आईशिवाय कुणीही पुरवू शकत नव्हतं. असं म्हणण्यापेक्षा दुसऱ्या कुणाला लेकीच्या जवळही जाता येत नसतं. पमाच्या घरची मंडळी आणि काही निवडक माणसं बायका घेऊन चंदूवाण्याचा टेम्पो भाड्यानं ठरवला. पमाला घेऊन अर्जुनवाडीची वाट धरली. अंत्यसंस्काराचं सारं सोपस्कार झालं. 4 दिवसात पुढला विधी उरकून झाला. 10व 12व्याला म्हणून आणि त्याचबरोबर पमाच्या आयुष्याचा मोहरला विषय म्हणून गावातली 4 जाणकार मंडळी अर्जुनवाडीत दाखल झाली. जालिंदरच्या सोप्याला सारी पाहुणी मंडळी भावकी गोळा झालेली. पमाच्या मोहरल्या जीवनावर साऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येकानं आपापलं म्हणणं मांडलं. कोणी म्हणालं, पमाचं काय, गावात दुसरं लगीन लावून देऊ. तर कोणी म्हणालं, अनिकेतच्या भावाची होकाराची भूमिका असेल तर इथं ह्याच घरात कार्यक्रम उरकून टाकू. प्रत्येकजण आपापल्या परिणामाबद्दल विचार मांडत होतं. कारण आता पूर्वीचा काळ राहिला नव्हता. नवऱ्यानं सोडल्या किंवा इदवा झालेल्या तरण्या ताट्या पोरीबाळींचं आयुष्य आजच्या युगात एकलकोंड जीवन जगताना समाजाच्या ठोकरा खाऊनच जगावं लागत होतं. समाज अशा पोरीबाळींना नीट जगू देत नाही. एकतर समाजाकडून कुटुंबाकडून हेळसांड तर होते, नाहीतर नाहक बदनामीला तरी सामोरं जावं लागतं. त्यामुळं अशा पोरीबाळींना स्वतःहून किंवा आईवडिलांकडून पुनर्विवाहाचा असला विचार समाजासमोर येऊ घातला होता. कारण पूर्वीच्या काळी अशा लेकीबाळींना 4-5 कंड भाऊ असायचं. कुणी पोरीबाळींची छेड काढली किंवा तसा प्रयत्न केला तर गर्दी मारामारी व्हायची आणि प्रकरणं चिघळायची.
त्यामुळं नवऱ्यानं सोडलेल्या किंवा इदवा पोरीबाळींकडे वाकडी नजर करायची कोणाची हिंमत नसायची. पण आज अशा पोरीबाळी घरच्यासनी पण भावासनी पण जड होऊन बसल्यात. म्हणूनच समाजानं पुनर्विवाहाचा आग्रह आजच्या युगात धरला आहे. त्यामुळंच पमाबद्दल सोप्यातली मंडळी पुनर्विवाहाबद्दल विचार मांडित होती. जालिंदरनं मात्र चकार शब्द काढला नव्हता, कारण घडलेल्या दुर्घटनेला बऱ्याच अंशी तोही जबाबदार होता याची जाणीव त्यालाही होती. हाताखाली आलेलं मिळवतं पोरगं गमावून बसला होता जालिंदर. त्यानं साऱ्या सोप्यातल्या मंडळींना एकच निकराचं सांगून टाकलं, साऱ्यांनी मिळून जो काय निर्णय घ्याल त्याला माझी पुरी संमती आहे. मी कुणाला बी खोडा घालणार नाही आणि तो मला अधिकार बी नाही. दिवसभर खल चालू होता. शेवटी बाळातात्यानंच निकराचं सांगून टाकलं, हे बघा मंडळी, दुःखाचा डोंगर कोसळलेली पोर आहे ती. अजून पुरता पोख्तपणा नाही. कुणी काही घिसाडघाईनं निर्णय घेऊन पुण्यांदा पोरीच्या आयुष्याचं पोतेरं व्हायला न ग. पमाला तिच्या बाच्या शोध्याने करा आणि मोकळं व्हा. थोडं दिवस गेल्यावर त्यांचा तिने काय निर्णय घ्यायचा असेल तो घेतील. असं तात्यांनी म्हणता सोप्यात बसल्या साऱ्या मंडळींनी माना डोलावल्या. होय, तात्या म्हणतात ते खरं आहे. या गोष्टीवर थोडा येळ द्यावा लागेल ही गोष्ट पण बराबर आहे. आणि पमाला घेऊन मग पमाकडची सारी मंडळी शिवगावला निघून गेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.